आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। निर्माण कार्य सूखे हैं और टपक रहा है पानी। ठाणे में एक ओर जहां पानी की कमी है, वहीं नए निर्माणों के लिए पानी की मारामारी। जनसेवा कच जनसंवाद की पहल के तहत विधायक संजय केलकर ने खोपट स्थित भाजपा पार्टी कार्यालय में नागरिकों से बातचीत की और नागरिक समस्याएं सुनी। कुछ समस्याओं का समाधान फोन पर तुरंत किया गया, जबकि शेष समस्याओं का समाधान फॉलो अप करके किया जाएगा। विधायक संजय केलकर ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि ठाणे में बड़े पैमाने पर चल रहे अनधिकृत निर्माण पर उसने नाराजगी जताई। प्रशासन को केवल 30 से 35 अवैध निर्माणों की सूची दी गई है और प्रशासन इस पर शिकायतकर्ता को संतुष्ट करने में विफल रहा है। ठाणे से युसुफपुरी की रिपोर्ट। निश्चितपणे नागरिकांचे जागच्या जागी सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तो शेवटपर्यंत त्याचा प्रश्न सुटण्याकरता देखील पुढे देखील आपण पाठपुरावा करतो। त्यामुळे शेवटी असं आहे की जो अडला नडला आहे त्याला न्याय देणं आणि त्याला जर मिळत नसेल तर त्याच्याकरता भांडणं हे चिकाटीने करण्याचं काम आहे आणि अनेक लोकांची त्यामुळे या ठिकाणी प्रश्न पण मार्गी लागलेले आहेत। त्यामुळे लोक अगदी रेशनिंग कार्डापासून ते ऍडमिशन पर्यंत, पाण्याच्या प्रॉब्लेम पासून ते गॅस पुरवठ्यापर्यंत सामान्य माणसाचे जे दैनंदिन त्यांना मोठे वाटणारे प्रॉब्लेम आहेत ते समूह आणि व्यक्ती येतात आणि त्यांना न्याय देण्याचं काम जे आहे ते आपण या माध्यमातून करतो। त्यामुळे लोक ठाण्याच्या बाहेरचे पण येतात। आता माझ्याकडे अंबरनाथची मंडळी आली होती, बोरिवलीची मंडळी येतात, विक्रोळी भांडूप पासूनची सुद्धा काही कार्यकर्ते येतात। पण शेवटी असं आहे की ज्याचं अडलेलं आहे तो कुठेही येतो आणि मी देखील त्यांना हा प्रश्न विचारत नाही की बाबा तुम्ही इथले नाही कशाला आले। जो म्हणून येईल त्याला आपण न्याय देण्याचं काम करायचं ही भूमिका ठेवून आम्ही हा जनसंवाद कार्यक्रम चालू ठेवलेला आहे। अनेक ठिकाणी काय झालेलं आहे की मुळातच पाणी कमी असल्यामुळे निरनिराळ्या ठिकाणी ऍडजस्टमेंट केली जाते की कधी इकडे पाणी दिलं जातं, कधी तिकडे पाणी दिलं जात नाही। पाण्याचा साठा जो करायला पाहिजे तो केलेला नाहीये, आवश्यक त्या ठिकाणी बोर मारलेला नाहीये। त्यामुळे देखील हे प्रश्न जे आहेत ते आवासून निर्माण झालेले आहेत। इमारतीची कामं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत, त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणी पाणी पळवलंही जातं, त्या ठिकाणी पाणी वापरलं जातं आणि जो खऱ्या अर्थाने ज्याला पाण्याची गरज आहे त्याच्यापर्यंत ते पाणी पोहोचत आणि टँकरने पण पाणी पोहोचत। त्यामुळे याचं नियोजन महापालिकेने केलं पाहिजे। सोमवारी मी पाणी पुरवठा खात्याची सर्व प्रमुख लोकांची देखील मी मीटिंग आयोजित केली आहे येत्या सोमवारी। प्रश्न आहे बरेच दिवसापासून हा प्रश्न आहे तो रखडलेला आहे, त्या संदर्भात देखील नाही वारसा हक्काकरता महाराष्ट्रामध्ये आपण खूप 3 वर्षापासून मी लढत होतो विधिमंडळामध्ये शासनाने लाडपागे समितीचा अहवाल जो आहे त्याच्याप्रमाणे ते इम्प्लिमेंट व्हावं म्हणून सांगितलं। मग त्याच्यानंतर ते कोर्टात गेलं, तिथेही आम्ही फॉलोअप करत होतो आणि खूप मोठी आनंदाची गोष्ट झाली की महाराष्ट्रामधल्या जवळजवळ 50,000च्या वर सफाई कामगार जे आहेत त्यांना वारसा हक्क जो आहे तो मिळाला। पण आता मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ते काही वेळेला कागदपत्र नाही म्हणून पण काही वेळेला मुद्दाम दिरंगाई करत आहे की त्यांच्याकडनं काही मिळतंय का, अशी देखील काही ठिकाणी उदाहरणं आहेत की बाबा आता याला मिळालेलं आहे पण आता याची ऑर्डर काढायला सुद्धा या ठिकाणी यांचा हात आखडता आहे आणि त्यामुळे ती लोक देखील येत आहेत आणि त्यांना वारसा हक्काची ऑर्डर मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी मी उभा आहे। आज अंबरनाथची लोक आली होती, 96 लोकांना अजून त्यांनी पत्र दिलेली नाही। 1 वर्षभर ते लोक खेट्या घालतात। सफाई कामगार आहेत, कष्टकरी माणसं आहेत, यांना तुम्ही दरवाज्यात उभे का ठेवता का? आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि ऑन दी स्पॉट आजच त्यांनी कबूल केलं की आम्ही सोमवारी या सगळ्या लोकांना ऑर्डर देऊ आणि आता 47 लोकांना ज्यांची कागदपत्र पूर्ण आहेत त्या 47 लोकांना वारसा हक्काची
ऑर्डर जी आहे ती त्यांना निश्चितपणे मिळणार. नाही, मिठी नदीचा प्रश्न जो आहे तो अनेक वर्षापासून गाजत होता आणि त्या ठिकाणी फार मोठा हातकी सफाई झालेली आहे हे देखील वेळोवेळी येत होतं. आणि त्याच्यामुळे आणि हे पण दुर्दैव आहे, संतापजनक पण आहे की आता गाळ काढायला देखील इतक्या उलट्या सुलटे हातकी सफाई व्हायला लागली आणि ईडीच्या माध्यमातून आणि निर्णया माध्यमातून जर कारवाई व्हायला लागली तर मग हे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी करतात काय? तर यांचं संगत मत आहे, यांना कुठली काही राजकीय ताकद मदत करते का? हे सगळंच बाहेर आलं पाहिजे की हे दैनंदिन लोकांचा पाणी साचतं, पूर येतो, लोकांचे दैनंदिन जीवनमान त्या ठिकाणी अडचणीत येतं आणि अशा याच्यामध्ये देखील तुम्ही भ्रष्टाचार करता. जसं आता ठाण्याला देखील काही ठिकाणी त्या सफाईच्या याच्यामध्ये नाले सफाईमध्ये जसं हातकी सफाई होत होती, पण आता आम्ही डोळ्यात तेल घालून चौकीदार बसलेलो आहोत, आम्ही सोडणार नाही आम्ही कोणाला. आणि त्या ठिकाणी सर्व प्रकारची त्या ठिकाणी नियोजन ठेवलेलं आहे. CCTV फुटेज देखील त्या ठिकाणी आता खरंच कशा पद्धतीने काम केलं जातं. पण अजून एक काम राहिलेलं आहे की नालेसफाई दोनदा जी व्हायला पाहिजे ती का केली जात नाही, कारण पैसे जे आहेत ते पूर्ण घेतले जातात पण नालेसफाई फक्त एकदाच होते आणि त्यामुळे देखील त्याच्यावर देखील आता आमचा कटाक्ष आहे आणि दोनदा होण्याकरता देखील आम्ही यांच्या डोक्यावर बघा. ठाणं हे जर खऱ्या अर्थाने सांस्कृतिकपणा त्याचा ऐतिहासिक शहर म्हणून आणि सुनियोजित शहर म्हणून विकसित शहर म्हणून जर टिकायचं असेल तर अशा पद्धतीने उलट सुलट बांधकामं जर व्हायला लागली, अशा पद्धतीने जर विद्रुपीकरण शहराचं व्हायला लागलं आणि याच्यामध्ये लोकांचंही नुकसान होतं. अनधिकृत बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचं वापरलं जातं आणि त्या ठिकाणी अधिकारी आणि काही अदृश्य शक्ती त्याला पाठीशी घालत असेल. आता यांच्याकडे 25-25, 30-30 याद्या दिलेल्या आहेत, त्यांनी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. लोक याची वाट न बघता त्यांचं पाणी बंद करायला पाहिजे, लाईट बंद करायला पाहिजे. ही सगळं निकृष्ट आहे. उद्या पत्त्याच्या बंगल्यासारखे पडून जातील अशी अनेक उदाहरणं आहेत महापालिकेमध्ये आणि त्यामुळे फार मोठी कठोर कारवाई करावी लागणार आहे आणि केली गेली पाहिजे. प्रत्येक वेळेला कोर्टातून ऑर्डर आल्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे येत्या अधिवेशनामध्ये याच्या संबंधामध्ये काही कठोर कायदा करता येईल का? कारण शासन तर याच्या विरोधामध्ये शासन वेळोवेळी आदेश देते पण त्याच्यातून देखील पळवाटा काढल्या जातात आणि त्याच्यामुळे या संबंधीमध्ये कठोर काही पावलं उचलली जातील का, अशा पद्धतीने मी शासनाकडे देखील अधिवेशनाच्या माध्यमातून मागणी करतो.